नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदभरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत इंटेलिजन्स ऑफ ब्युरो अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, संचालन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईत, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर अंतर्गत गट ड संवर्ग पदाकरता पदभरती निघालेली आहे। यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत पहिल्यांदा ते बघूयात। तर सर्वप्रथम यामध्ये कक्ष सेवक हे गट ड संवर्ग असणार आहे। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। याकरता 123 जागा रिक्त आहेत। त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक याकरता तुम्हाला प्रति महिना 15,000 पासून ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। यामध्ये पदसंख्या असणार आहे 9। शिपाई या पदाकरता तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। 3 जागा इथे रिक्त आहेत। त्यानंतर माळी याकरता सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। यासाठी सुद्धा 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर पंप सहवती याकरता 1 जागा रिक्त आहे। प्रति महिने तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। क्षय किरण सेवक याकरता तुम्हाला प्रति महिना 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। या पदाकरता 1 जागा इथे रिक्त आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सेवक याकरता प्रति महिना तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। याकरता 2 जागा रिक्त आहेत येथे। चतुर्थी श्रेणी कर्मचारी याकरता सुद्धा तुम्हाला पेमेंट सेम असणार आहे। 2 जागा इथे रिक्त आहेत। रुग्ण पटक वाहक याकरता सुद्धा पेमेंट सेम आहे, 1 जागा इथे रिक्त आहे। त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी याकरता 3 जागा रिक्त, पेमेंट तुमचं 15,000 ते 47,600 पर्यंत असणार आहे। त्यानंतर परिचारिका जेवण विभाग सेवक या पदाकरता सुद्धा 3 जागा रिक्त, पेमेंट सेम असणार आहे। भंडार सेवक याकरता येथे 2 जागा रिक्त आहेत। पोस्टमन रूम परिचर या पदाकरता 2 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 153 जागांची ही पदभरती असणार आहे। बघा, वय मर्यादा काय असणार आहे। खुल्या प्रवर्गाकरता ही 18 ते 38 वर्ष असणार आहे। SC ST OBC NTD या कास्ट करता 18 ते 43 वर्ष असणार। यामध्ये तुम्हाला कास्ट वाईज सवलत देण्यात आलेली आहे। आता बघूयात की अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज व नोंदणी करण्याची सुरुवाती तारीख 22/10/2025 असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 12 नोव्हेंबर 2025 असणार आहे। हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। तुमचं परीक्षेचं जे प्रवेश पत्रक असणार आहे ते 7 दिवस परीक्षेच्या अगोदर येणार आहे। महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ज्यामध्ये तुमचं राष्ट्रीय म्हणजे तुम्ही या राज्यातले आहात त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, ज्यामध्ये शाळा सुटण्याचा दाखला त्याचं प्रमाणपत्र असू शकते। त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमचं 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र जिथून पासिंग केलेलं आहे, तुमचं जन्म प्रमाणपत्र असणार आहे। त्यानंतर तुमचं वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। त्यानंतर जातीचा दाखला तुमच्याकडे असणार आहे, जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्टमध्ये नॉन क्रिमिनल असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुम्ही आर्थिक घटक मागासवर्गीय प्रवर्गामध्ये येतात याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार। जर तुम्ही खेळाडू, दिव्यांग किंवा भूकंपग्रस्त जर असाल किंवा सैनिक असाल किंवा अनाथ असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक दिली आहे। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।